भारतीय जनता पार्टीचे वतीने या पत्रकार परिषदेला आमचे महानगरचे अध्यक्ष दीपक भाऊ, आमचे जे आणीबाणीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद काळा दिवस म्हणून आम्ही घोषित केलेले आहे, ते आमचे आणीबाणीचे प्रमुख आदरणीय उदयभाऊ भालराव, सर्व पत्रकार बंधू भगिनी मित्रांनो, उलट आपल्या सर्वांना माहीत असेल की खरं 25 जूनला संविधानाची हत्या ही काँग्रेसने केली आणि आज संविधानाविषयी खरं काँग्रेसच वल्गळा करत आहे की बाबा संविधान हटवणार, संविधान बदल करणार. पण मला वाटतं 25 जून हा आणीबाणीचा दिवस त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी घोषित केला आणि लोकशाहीची हत्या तेव्हाच झाली. खरं सर्वसामान्यांना त्याचा अधिकार असताना त्यांच्यावरती कारवाई केल्या गेला, जेलमध्ये डांबून ठेवून आलं त्या लोकांना, आणि मला वाटतं खरी लोकशाहीची हत्या तेव्हाच झाली. जे महामानव बाबासाहेबांनी जे संविधान मांडलं होतं त्याची हत्या खरं तेव्हाच झाली होती 25 जूनला. आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आज आणीबाणीचे आम्ही काळ दिवस पाळताना त्याच्यामध्ये बरेच जे काही विषय असतील भारतीय जनता पार्टीच्या वतीतून मला वाटतं काळ दिवस पाळत असताना जनजागृती युवकांना सुद्धा आम्ही संवाद साधून हा संदेश देण्याचा एक प्रयत्न करतोय की वस्तुस्थिती समजून घ्या. बरेच युवकांनी त्या काळातलं काँग्रेसचा काय इतिहास हा माहीत नाही, आणि मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून हा संवाद साधून मला वाटतं युवकांसमोर सुद्धा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि हा 25 जून काळ दिवस आम्ही पाळतोय. त्याच्यात अजून काय आपल्याला प्रश्न असेल तर करा. मेन विषय हा 25 जून काळा दिवस भारतीय जनता पार्टी पाळणार. कार्यक्रम म्हणजे आता जसं आम्ही युवकांशी संवाद साधतोय युवा मोर्चाच्या माध्यमातून, आणि जे आणीबाणीमध्ये त्यावेळेच्या लोकांना टाकलं त्या लोकांचा आम्ही सन्मान करणार आहोत की ज्या लोकांनी त्यावेळेला स्वतः म्हणजे खरं त्यांनी पाहिलं असेल तर उठाव केला तो खरं त्यावेळेला, आणि त्यावेळेला लोकांना त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यावरती कारवाई झाल्या, त्याची नोंद घेऊन भारतीय जनता पार्टीने मला वाटतं त्यांचा मानधनसुद्धा सुरू केलेलं आहे. भारतीय सरकार आलं आणि एक जसं सैनिकाचा जोर असतो, स्वातंत्र्य सैनिक, की देशाला फक्त त्याच्या हातामध्ये बंदूक असते, तो सैनिकावरती लढतो, बाँड्रीवरती लढतो, पण त्या वयातील त्या लोकांनी आपल्या राष्ट्राच्या विचाराचे लढा चालू ठेवला. मला वाटतं हे खूप मोठे आहे, कारण सर्वात मेन संविधानाने दिलेलं जे हत्यार होतं ते संविधानाचं म्हणजे लोकशाही. कारण राजेशाही संपल्यानंतर लोकशाही आमच्याकडे आली आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि त्यावेळेच्या लोकांनी तो अधिकार मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला कोणी उठाव करू नये म्हणून त्यावेळेला जेलमध्ये त्या लोकांना टाकलं, आणि त्या माध्यमावर ते विचार जिवंत त्या लोकांनी अजूनपर्यंत ठेवले, आणि ते विचार मला वाटतं त्या विचाराने आम्ही तो लढा आज सुद्धा चालू आहे. आमची पहिली प्रायोरिटी राष्ट्रासाठी आहे, मग समाजासाठी, मग पक्ष आणि नंतर मी. या विचाराने मला वाटतं आणीबाणीतील ज्या लोकांनी म्हणजे स्वयंसेवक असतील त्या लोकांनी जो लढा चालू ठेवलेला त्या विचाराने लढा आज आमचा चालू राहणार आहे भविष्यात. काय म्हटले? उपलब्ध आता तर महाराष्ट्रात जेवढे आहे तेवढे. आता आम्ही तिथे पण कार्यक्रम आहे.